नमस्कार. लाडकी बहीण योजनेत ज्याही महिला विधवा आहेत, वडील नाहीत किंवा घटस्फोटित आहेत किंवा नवऱ्यासोबत राहत नाहीत, त्या महिलांसाठी एक मोठी अपडेट आता समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याची 18 नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे. ही मुदत संपायला अवघा आठवडा बाकी असताना सरकार जागं झाल्याचं पाहायला मिळत आहे. लाडक्या बहिणींना केवायसी करण्यासाठी 2 महिन्याची मुदत देण्यात आली होती. परंतु या 2 महिन्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी विधवा आहेत, वडील नाहीत किंवा घटस्फोटित आहेत, त्यांनी काय करायचं, केवायसी मध्ये त्यांना पती किंवा वडिलांच्या आधार कार्डच्या ठिकाणी काय टाकायचं याबद्दल कोणतीही माहिती सरकारकडून देण्यात आलेली नव्हती किंवा यावरती कोणीही भाष्य देखील करायला तयार नव्हतं. त्यामुळे अशा लाडक्या बहिणींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू होती. लाडक्या बहिणी सगळीकडे याबद्दलची माहिती शोधत होत्या किंवा सगळीकडे याबद्दलचे प्रश्न विचारत होत्या. अशातच लोकमत पेपरनं एक लेख प्रकाशित केला होता, ज्यामध्ये महिला आणि बालविकास अधिकारी म्हणाले होते की केवायसी करताना भाऊ, मुलगा किंवा नातेवाईकांचं देखील आधार कार्ड दिलं तर चालत आहे. यानंतर काही महिलांनी मुलगा किंवा भावाच्या आधार कार्डवर केवायसी केली आणि ती पूर्ण देखील झाली. परंतु तरी देखील बऱ्याच लाडक्या बहिणी या संदर्भात विचारणा करत असल्यामुळे अखेर आता सरकार जागं झालं आहे. नुकतंच एका इंटरव्ह्यूमध्ये महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी स्वतःहून सांगितलं की ज्याही महिला विधवा आहेत, घटस्फोटित आहेत किंवा वडील नाहीत, अशा महिलांसाठी आता वेबसाईटवरती काही ऑप्शन देण्यात येणार आहेत. जर लाडक्या बहिणींच्या पती किंवा वडिलांचं निधन झालं असेल तर त्यांचे डेथ सर्टिफिकेट म्हणजेच मृत्यूचा दाखला आणि घटस्फोट झाला असेल तर त्याची कागदपत्र सर्टिफिकेट अपलोड करावी लागणार आहेत. त्याचबरोबर आणखीन काही ऑप्शन देखील दिले जाणार आहेत आणि वेबसाईटवरती हे बदल करण्याचं काम लवकरच सुरू केलं जाईल असं देखील त्या म्हणाल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी 18 नोव्हेंबर ही केवायसीची शेवटची तारीख असल्याचं देखील पुन्हा अधोरेखित केलं आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींसमोर काही प्रश्न उपस्थित राहिलेत. वेबसाईटवरती हा बदल केव्हा केला जाईल? 18 नोव्हेंबरच्या पुढे मुदतवाढ मिळेल का? मिळाली तर किती दिवसांची मिळेल? ज्या लाडक्या बहिणींकडे पती वडिलांच्या मृत्यूचे दाखले नाहीत किंवा ज्यांच्या घटस्फोटाची केस सुरू आहे, घटस्फोट झालेला नाही, त्या लाडक्या बहिणींनी काय करायचं? असंख्य प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित राहणार आहेत आणि परत एकदा बऱ्याच लाडक्या बहिणी अडचणीत सापडणार आहेत. आता नक्की काय काय बदल केले जातील हे तर आपल्याला ज्यावेळेस बदल केले जातील तेव्हाच माहिती मिळेल. अद्याप त्याचं काम सुरू करण्यात आलेलं नाहीये. लवकरच ते सुरू केलं जाणार आहे. त्याचा GR देखील काढला जाऊ शकतो. पण तोपर्यंत लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबर पूर्वी केवायसी करायची का आता वाट पाहायची? हा तर खरा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण की जर 18 नोव्हेंबरच्या पुढे मुदतवाढ झाली नाही आणि लाडकी बहीण केवायसी केली नसेल तर त्या लाडक्या बहिणी अपात्र केल्या जातील, त्यांचे हप्ते बंद होतील, हे खरं आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा आणि योजनांसंबंधीचे सगळे अपडेट पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.